एका छोट्याशा गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. तो खूप मेहनती होता, पण त्याचे नशीब नेहमीच खराब असे. पाऊस कमी पडायचा, पिके वाळायची आणि घरात नेहमी पैशांची तंगी असायची. एके रात्री रामू शेतातून उशिरा घरी जात होता. आकाश काळे कुट्ट होते आणि वारा जोरात वाहत होता. अचानक त्याला जुन्या वडाच्या झाडाजवळ कुणीतरी रडण्याचा आवाज ऐकू आला. रामू घाबरला, पण धाडस करून तो पुढे गेला. तेव्हा त्याने पाहिले, पांढरे कपडे घातलेले एक भूत झाडाखाली बसले होते. भूत म्हणाले, "घाबरू नकोस रामू, मी तुला इजा करणार नाही." रामू थरथरत म्हणाला, मग तू इथे काय करतोस?" भूत दुःखी आवाजात म्हणाले, "मी अनेक वर्षांपूर्वी या गावात राहत होतो. माझा खजिना या झाडाखाली पुरलेला आहे. पण लोभी लोकांपासून त्याचे रक्षण करत करत माझा आत्मा अडकून पडला. तू प्रामाणिक आहेस, म्हणून मी तुला मदत करणार आहे." भूताने रामूला झाडाखालील जागा दाखवली. दुसऱ्या दिवशी रामूने तिथे खणले आणि त्याला सोन्याच्या नाण्यांनी भरलेली एक जुनी पेटी मिळाली. पण रामू लोभी नव्हता. त्याने त्या पैशांतून गावात विहीर बांधली, गरिबांना मदत केली आणि स्वतःचे घरही सुधारले. त्या रात्री भूत पुन्हा दिसले आणि हसत म्हणाले,